गणपतीचं दर्शन गेल्या वर्षी जसं घेतलं तसंच यावर्षी घेतलं. गणपती दर्शनाला आलो आणि दर्शन घेतलं आणि आता निघालेलो आहे. साहेब तुम्ही दर्शन तर मागच्या वर्षी पण घेतलं होतं, काही लोक यावर्षी आले. यावर्षी काही नवे नेते, काही नवे नेतेही आले. आम्ही तर रेग्युलर येतो. येस, बरोबर ना. आम्ही तर अनेक वर्षापासून येतो, पण यावर्षी काही लोक नवीन पाहिले. नवीन लोक पाहिले, आनंद झाला. बरं, चांगलं आहे. उद्धव ठाकरे बाप्पा कोणाला पावणार? काय मागणं तुम्ही साकडं घातलं बाप्पाला साकडं घालण्याची आवश्यकता लागत नाही, त्याला सगळं माहित आहे. मी एवढंच नेहमी सांगतो, या महाराष्ट्रावरची सगळी विघ्न दूर कर. आणि नेहमी सांगतो, आपला बळीराजा म्हणजे अन्नदाता शेतकरी, याला सुखी ठेव. चांगला पाऊस तर पडतोच आहे, चांगलं पीक येऊ दे, उदंड पीक येऊ दे आणि त्याची उन्नती आणि प्रगती होऊ दे. आणि लाडक्या बहिणी पण आमच्या सगळ्या, लाडके भाऊ, लाडके ज्येष्ठ आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला समाधान, आनंद, त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ दे, हे बाप्पाला सांगितलं. आणि जे कोणी दुःखी असतील त्याने सुखी कर. साहेब, पण असं आहे की साहेब, राज ठाकरेंकडून तुम्हाला नेहमी आमंत्रण असतं, मग गणपती असेल किंवा स्नेहभोजन असेल. तुम्ही यंदा काही त्यांना बोलवलं आहात का स्नेहभोजनासाठी? तुम्ही काही आमंत्रण दिलं आहात? आगामी काळात महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, तर हे बंद आहेत तुमचे, ते काही अशा भेटीगाठीमधूनच अशा भेटीतील का? काही राजकीय अर्थ काढू नका. आणि बघा, सगळं सांगायचं असतं का तुम्हाला? राजकीय बात राज थोडा तो आहे ना, तो नाही. पण तुम्ही काही स्नेहभोजनाचं आमंत्रण दिलं आहेत का? स्नेह आमचा आहे आणि स्नेह असल्यामुळे भोजनही होईल. मुंबईत 22 वर्षांनंतर आले, या भेटीकडे कसं बघायचं राजकीय दृष्ट्या? बघा, मी सांगितलं ना, आम्ही तर येतच होतो. तुम्ही रेग्युलर. आता काही लोक नवीन यायला लागले, चांगलं आहे. गणपती बाप्पानी सगळ्यांना सुबुद्धी देऊ दे. नाही पण साहेब, आणि काय बाकी काय भेटीकडे काय बघायचं साहेब? पण त्यांच्यातल्या भेटीगाठी अलीकडे वाढता आहेत. तिसरी वेळ आहे की ज्यात ते आले. चांगलं आहे ना, चांगलं आहे, चांगलं आहे. साहेब, पण अदखल पात्र लोक दखल घ्यायला लागले, चांगली गोष्ट आहे. साहेब, याच्यामागे काय हेतू जरा पुरस्कृत हेतू वाटतोय तुम्हाला? अरे बाबा, ऐका, कुठलंही कुटुंबीय परिवार एकत्र येत असेल तर चांगली गोष्ट आहे. त्याचा आनंद सगळ्यांना व्हायला पाहिजे. आणि त्यामुळे आम्ही सगळ्यांना शुभेच्छा देतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो. पण फडणवीस असं म्हणाले की दोन्ही भावांना सुबुद्धी दिलेली आहे आणि ती सुबुद्धी कायम राहो, ते एकत्र कायम राहो, बंद कायम राहो. नाही, मी तेच म्हणालो, गणपती बाप्पाने सगळ्यांना सुबुद्धी द्यावी, सद्बुद्धी द्यावी आणि त्याच्यातच सगळ्यांचं कल्याण आहे. ओके. आणि बस. आणि बाकी काय हिंदी में जानना चाहेंगे, आज राज ठाकरे से मिलने आए, कई लोग पहली बार यहाँ पर मिलने आए थे, लेकिन आप एक राज ठाकरे जी के गणपति उत्सव में हम लोग कई सालों से यहाँ आ रहे हैं. ओके. वैसे आज भी आए हैं दर्शन लेने के लिए. और हमारे जो संबंध है, एक दूसरे के घर जाना आना, और उसके वैसे गणपति में आए हुए हम लोग तो बराबर आ रहे हैं, लेकिन कुछ लोग पहली बार दिखाई दे रहे हैं. ये भी अच्छी बात है. और सभी को गणपति बाप्पा ने सद्बुद्धि देवे, इसमें सबकी भलाई है. तो अच्छा है ये माहौल गणपति बाप्पा का जो है. ऐसे महाराष्ट्र में तो बहुत, इसमें सब लोग एक दूसरे के घर जाते हैं, कुछ पुराने आना जाना रहता है, कुछ नए नए आते हैं. तो अच्छा है. स्थानीय निकाय चुनाव के चलते कोई राजनीतिक गठबंधन होने की चर्चा? अरे बाबा, हमारी तो महायुति है ना, अभी महायुति हमारी है. इसमें अभी कोई अभी आज के गणपति दर्शन में कोई राजकीय चर्चा नहीं हुई है. और सब आपको कैसे बताए, कुछ राज तो रहने दो. सर, गणेशोत्सवानिमित्त नवीन श्री गणेश होतोय कुठल्या नातेसंबंध किंवा समीकरण? बघा, मी तुम्हाला सांगतो की कुटुंबीय आणि परिवार कुठलाही एकत्र येत असेल तर चांगली बाब आहे. आणि म्हणून गणरायाने सगळ्यांना सद्बुद्धी सुबुद्धी देव
असं त्यात महाराष्ट्रात मध्ये ही आपली संस्कृती आहे, आपलं परंपरा आहे. धन्यवाद. मगाशी तुम्ही बोलता बोलला साहेब, मगाशी बोलताना बोलला की ये राज की बात है. तर ही राज की बात काय आहे नेमकी? अरे बाबा, राजसाहेबांकडे आलो ना मी. असं काय करता.